गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू आवर व्हिडिओ. तर पवित्र पोर्टल 2025च्या रिक्त जागांचा अहवाल आला आहे. तर टोटल 21,678 जागा आहेत. तर यामध्ये प्राथमिक गट 1ली ते 5वी पासून तर उच्च माध्यमिक गट 11वी 12वी पर्यंत स्तरापर्यंत या जागा विभागल्या गेलेल्या आहेत. तर गटनिहाय पदांची बेरीज आहे बघा इथं. गट क्रमांक 1 ते 5 प्राथमिक त्याच्या 10,240 जागा आहे. गट 6 ते 8 उच्च प्राथमिक याच्या 8,127 जागा आहे. गट 9 ते 10 माध्यमिक याच्या 2,176 जागा आहेत. आणि गट 11 ते 12 उच्च माध्यमिक याच्या 1,135 जागा आहेत. तर टोटल या सगळ्या जागा मिळून 21,678 जागा आहेत. पारदर्शकता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी भरतीचे 2 टप्प्यांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. त्यामध्ये मुलाखतीसह भरती आणि मुलाखतीशिवाय भरती या 2 टप्प्यांमध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यामध्ये मुलाखतीशिवाय भरती म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू, त्यामध्ये 16,799 पदे म्हणजे 77.5% पदे हे मुलाखतीशिवाय भरण्यात येणार आहे. तर मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू 4,678 पदे म्हणजे 22.5% पदे ही विथ इंटरव्ह्यू मुलाखतीसह भरण्यात येणार आहे. तर हे दोन्ही संख्या मिळून टोटल 21,678 पदे ही भरण्यात येणार आहे. तर एकूण पदांपैकी 77.5% पदे हे थेट मुलाखतीशिवाय भरली जाणार आहेत. त्यामुळे प्रक्रियेमुळे अधिक वेळ आणि सुलभता येणार आहे. तर कोणत्या प्रवर्गामध्ये किती जास्त स्पर्धा आहे ते आपण या व्हिडिओच्या द्वारे बघूया. तर ओबीसी प्रवर्गामध्ये 26,332 उमेदवार आहेत. सगळ्यात जास्त स्पर्धा ही ओबीसी प्रवर्गामध्ये आहे. जनरलमध्ये 12,320 उमेदवार आहेत. एससी मध्ये 10,218 उमेदवार आहेत. SC BC मध्ये 8,527 उमेदवार आहेत. NTC मध्ये 3,759 उमेदवार आहेत. ST मध्ये 3,409 उमेदवार आहेत. आणि EWS मध्ये सगळ्यात कमी म्हणजे 2,932 उमेदवार आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकतो की ओबीसी मध्ये सगळ्यात जास्त उमेदवार आहेत, त्याची संख्या आहे 26,332 आणि EWS मध्ये सगळ्यात कमी म्हणजे 2,932 उमेदवार आहेत. तर यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. 74,702 उमेदवारांना 100 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. 21,678 पदांसाठी उच्च स्पर्धा ही अपेक्षित आहे. ओपन आणि ओबीसी मध्ये कट ऑफ सर्वाधिक लागण्याची शक्यता आहे. आणि ज्यांना 120 पेक्षा जास्त अधिक गुण आहे त्यांचे निवडीचे चान्सेस हे जास्त आहेत. योग्य जिल्हा आणि 100 प्रेफरन्स योग्य प्रमाणे भरल्यास आपली निवडीची ही क्षमता वाढू शकते, शक्यता वाढू शकते. त्यामुळं अभियोग्यता धारकांनी व्यवस्थित आपले प्रेफरन्स द्यायचे आहेत. आपण योग्य प्रेफरन्स दिला तर आपले निवडीचे चान्सेस हे अधिक प्रमाणात वाढू शकतात. तर इथं सुरक्षित गुण विश्लेषण, गुण आणि त्यांची संधी दिलेली आहे. जर आपल्याला 125 ते 130 या रेंजमध्ये मार्क असतील तर आपली निवडीची संधी ही अतिशय सुरक्षित आहे. जर आपल्याला 120 ते 124 मार्क असतील तर आपली संधी ही मजबूत संधी आहे. आपल्याला 115 ते 119 मार्क असतील तर आपली निवडीची संधी ही चांगली संधी आहे. 110 ते 114 या मार्क रेंजमध्ये आपली निवडीची संधी ही खूप स्पर्धात्मक असेल. आणि 105 ते 109 या रेंजमध्ये आरक्षित प्रवर्गात ही आपल्याला चांगली संधी असेल. आणि 100 ते 104 मध्ये आपल्याला खूप मर्यादित संधी असेल. त्यामुळे 125 ते 130 इथे खूप अतिशय सुरक्षित संधी आहे. 120 ते 124 या रेंजमध्ये मजबूत संधी आहे. 115 ते 119 मध्ये चांगली संधी आहे. आणि 110 ते 114 मध्ये ही अतिशय स्पर्धात्मक संधी आहे, हे लक्षात घ्या. तर इथं आपण 100 प्रेफरन्सचं नियोजन दिलेलं आहे. प्रेफरन्स 1 ते 20 सर्वाधिक पसंती क्रमाच्या शाळा टाकायच्या आहे. प्रेफरन्स 21 ते 40 चांगले पर्याय टाकायचे आहे. प्रेफरन्स 41 ते 60 मध्यम स्पर्धेचे पर्याय टाकायचे आहेत. प्रेफरन्स 61 ते 80 कमी स्पर्धेचे जिल्हे टाकायचे आहे. आणि प्रेफरन्स 81 ते 100 मध्ये बॅकअप पर्याय म्हणजे 20%, 40% किंवा 60% या पर्सेंटेज ग्रँटच्या शाळा टाकायच्या आहेत. तर 2025 स्टेटमध्ये मी पण एक अभियोग्यता धारक आहे. तर मला किती मार्क आहे, माझं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, माझा प्रवर्ग कोणता आहे, ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठी मला खाली कमेंट करा. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. थँक्यू.